नमस्कार. आज शिवूया हळदीसाठी ड्रेस आणि त्यासाठी घेतलेले आहे साधे अस्तर 2 मीटर. मेन कापड जे घेतलेले आहे ते आहे 5 मीटर आणि हा शायनिंगचा कापड अस्तरसाठीच वापरणार आहे आणि तो आहे 4 मीटर. त्या व्यतिरिक्त आपण वापरणार आहोत कॅनकन पट्टी, लोकर आणि नाडी व लटकन. तर या पद्धतीने या तिन्ही गोष्टींचा वापर आपण करणार आहोत. तर बघूया. माप आहे, सीट घेर आहे 34 आणि पूर्ण उंची आहे 35. तर जो शायनिंगचा अस्तर आहे त्याची 2 पदरी घडी घालून घ्यायची आहे आणि 2 पदरी घडी केल्यानंतर समोसा आकारात ही घडी 4 पदरी करून घ्यायची आहे. तर 4 पदरी घडी केलेली आहे आणि सीट आहे 34चा चौथा भाग येतो 8.5 इंच आणि दाखवल्याप्रमाणे समोसा घडीच्या वरच्या कोण्यापासून आपण खाली 8.5 इंचावरती खूण करून घेणार आहोत आणि या 8.5 इंचावरती हा बरोबर सर्कल करून घ्यायचा आहे. तर प्रत्येक ठिकाणी 8.5च्या खुणा करून थोडासा गोल राऊंड येणार आहे आणि या गोल राऊंडमध्ये सर्व पॉईंट जोडून घ्यायचे आहेत. आणि आवडीप्रमाणे आपली उंची देखील घ्यायची आहे. तर मी जी उंची घेतलेली आहे ती 35 इंच आहे आणि जो आपण 8.5चा सर्कल तयार केलेला आहे तेथूनच आपल्याला उंची घ्यायची आहे. 1 इंच आपण कमी घेणार आहोत अस्तरसाठी. तर प्रत्येक ठिकाणी 34 इंचावरती खुणा करून हा देखील गोल राऊंड पूर्ण करून घ्यायचा आहे. तसेच प्रत्येक पॉईंट जोडून कटिंग देखील करून घ्यायची आहे आणि या पद्धतीने आपली अस्तरची कटिंग ही तयार होणार आहे. तर कटिंग देखील ही केलेली आहे आणि बघू शकता या पद्धतीने वरची आणि खालची दोन्ही भागाची कटिंग केलेली आहे आणि खालच्या घेराला आपल्याला थोडासा जॉईंट देण्याची गरज आहे. तर या वरच्या भागाला इथे जॉईंट देऊन घ्यायचा आहे. तर दाखवल्याप्रमाणे हा जॉईंट देखील तयार करून शिवून घ्यायचा आहे आणि जॉईंट देण्यासाठी जास्तीचा कापड देखील या पद्धतीने आपण कटिंग केलेला आहे. आणि यानंतर करूया मेन कपड्याची कटिंग. तर मेन कपड्याला देखील आपण ही 4 पदरी घडी करून घेतलेली आहे आणि 4 पदरी घडी केल्यानंतर हा आकार आपण समोसा आकारात, ही घडी आपण समोसा आकारात घेणार आहोत. तर अगोदर मेन कपड्याची 4 पदरी घडी करायची आहे आणि मगच समोसा आकार द्यायचा आहे. कारण 5 मीटर कपडा आहे आणि जागा कमी असल्यामुळे आपण ही घडी 8 पदरी घेतलेली आहे. तुम्ही ही घडी 4 पदरी देखील सुद्धा घेऊ शकता. जेव्हा आपण समोसा आकार तयार करतो त्यावेळेस ही घडी 8 पदरी होते आणि अगोदर जेव्हा आपण घडी घालतो तेव्हा 4 पदरी करायची आणि समोसा आकारात जेव्हा ही घडी टाकतो तेव्हा ही घडी 8 पदरी होते. आणि घडी जरी 8 पदरी असली तरी आपण भाग हा चौथाच काढणार आहोत आणि वरच्या कोण्यापासून आपल्याला पुन्हा चौथा भाग घ्यायचा आहे आणि तो आहे 8.5 इंच. तर 8.5 इंचावरती खूण करून या 8.5 इंचापासूनच खाली उंची घ्यायची आहे आणि उंची आहे आपली 35 इंच आणि मार्जिनसाठी 1 इंच. आणि अस्तरप्रमाणेच मेन कपड्याची कटिंग देखील करून घ्यायची आहे. आणि या मेन कपड्याची घडी 8 पदरी आहे पण आपण भाग चौथाच घेतलेला आहे, त्यामुळे आपला घेर हा अस्तरपेक्षा दुप्पट येणार आहे. आणि या पद्धतीने कटिंग करून देखील मेन कापड तयार आहे. मेन कापड आणि शायनिंगचं जे अस्तर आहे तर या दोघांची कटिंग करून तयार आहे आणि अस्तरची उंची आपण 1 इंच कमी घेतलेली आहे. आता करूया जे साधा अस्तर आहे त्याची कटिंग. आणि हे अस्तर 2 मीटर घेतलेले आहे आणि याची या पद्धतीने 4 पदरी घडी करून घ्यायची आहे. आणि 4 पदरी घडी केल्यानंतर उंची आहे आपली 35 इंच आणि या अस्तरला आपण उंची 3 इंच कमी घेणार आहोत, म्हणजे ती येणार आहे 32 इंच. आणि सीटचा 8वा भाग काढायचा आहे. तर सीट आहे 34 आणि 34चा 8वा भाग येतो 4.25 इंच आणि उजव्या आणि डाव्या हाताला 4.25 इंचावरती खूण करून अर्धा इंच मार्जिनसाठी घ्यायचे आहे. आणि तिरक्या रेषेमध्ये हे दोन्ही पॉईंट जोडून कटिंग करायची आहे. कटिंग केल्यानंतर एका बाजूला 2 आणि एका बाजूला 3
अशा आपल्याला कळ्या मिळणार आहेत. तर या 2 अखंड कळ्या आहेत त्या तशाच ठेवायच्या आहेत आणि एका बाजूने एक अखंड आणि 2 अर्ध्या कळ्या मिळणार आहेत. तर जी अखंड कळी आहे ती आपण कटिंग करून घेणार आहोत. तर आता आपल्याला 2 मोठ्या आणि 4 छोट्या अशा 6 कळ्या मिळालेल्या आहेत आणि सीटचा जो भाग आहे तो आपण आखून घेणार आहोत आणि मधला तिरक्या रेषेचा भागावरती देखील लाईन करून घेणार आहोत. म्हणजे कळ्या मोकळ्या केल्यानंतर आपल्याला कोणत्या बाजूने जोडायच्या हे लक्षात येते आणि ही नवीन शिकणाऱ्यांसाठी खास टीप आहे. तर कळी जोडताना एक मोठी कळी घ्यायची आहे आणि 2 छोट्या कळ्या साईडला लावायच्या आहेत आणि टिपा मारून या 3 कळ्या जॉईंट करून घ्यायच्या आहेत. तर सीट आणि सीटचा भाग आपला वरती येणार आहे आणि घेराचा भाग आपला खाली येणार आहे आणि ज्या तिरक्या भागावरती आपण लाईन ओढलेली आहे तोच भाग आपण जॉईंट करणार आहोत. अशा रीतीने शीटचा सर्व भाग वरती आणि घेराचा सर्व भाग आपला खाली येणार आहे आणि ह्याच पद्धतीने दोन्हीही भाग जोडून घ्यायचे आहेत. म्हणजे मागच्या भागाला 3 कळ्या येतील आणि पुढच्या भागाला देखील 3 कळ्या येतील. आणि आता या 6ही कळ्या एका बाजूने जॉईंट करून घ्यायच्या आहे आणि उलटसुलट बघून या कळ्या जॉईंट करायच्या आहेत आणि खालच्या बाजूला देखील फोल्ड करून टिप मारून घ्यायची आहे. आता शायनिंगच्या अस्तरचा देखील खालच्या बाजूचा जॉईंट आपण जोडून घेणार आहोत आणि या अस्तरला एका बाजूने घडी आहे त्यामुळे याला कुठे टिप वगैरे मारायची काही गरज नाही. दाखविल्याप्रमाणे अस्तरचे जॉईंट देखील जोडून घ्यायचे आहेत. तर या पद्धतीने हे जॉईंट जोडायचे आहेत. तर याला टिप मारून नंतर दाबटीप देखील द्यायची आहे. तर दाबटीप द्यायची म्हणजे काय करायचं, जो आपला जॉईंट आलेला आहे तर यात दाखविल्याप्रमाणे जी टिप मारल्यानंतर जो कपडा येतो तो या जॉईंटवरती घ्यायचा आहे आणि त्याला पट्टीवरती दाबून द्यायचा आहे. म्हणजे यालाच दाबटीप म्हणतात. याच पद्धतीने दुसऱ्या बाजूचा देखील जॉईंट जोडून घ्यायचा आहे आणि दोन्ही जॉईंट दिल्यानंतर पुन्हा घडी बघून घ्यायची आहे आणि कपडा एकसारखा गोलाकारात कटिंग देखील करून घ्यायचा आहे. तर तुम्ही बघू शकता या पद्धतीने घडी घेतलेली आहे आणि जो जास्तीचा कापड दिसतो आहे जॉईंटचा तो आपण एकसारखा करून घेणार आहोत. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर नक्की करा आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटद्वारे नक्की कळवा आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आता यानंतर खालच्या घेराला कट मारून घ्यायचे आहेत. कट मारल्यामुळे आपला खालचा कपडा व्यवस्थित फोल्ड होतो आणि कट मारल्यानंतर खालच्या बाजूला फोल्ड करून टिप मारून घ्यायची आहे. तर पूर्ण घेराला कट मारून कपडा फोल्ड करून टिप मारून घ्यायची आहे आणि त्यानंतर जोडायची आहे कॅनकन पट्टी. तर अशा रीतीने ही कॅनकन पट्टी देखील जोडून घ्यायची आहे. तर खालच्या घेराला कट मारल्यामुळे तुम्ही बघू शकता आपला कपडा व्यवस्थित फोल्ड होतो आहे आणि व्यवस्थितरित्या आपल्याला टिप देखील मारता येते आहे. आणि यानंतर ही कॅनकन पट्टी जोडताना देखील बघू शकता. तर ही पट्टी देखील दाखवल्याप्रमाणे जोडून घ्यायची आहे. तर कॅनकन पट्टीवरती पुन्हा कपडा फोल्ड करून टिप मारायची आहे आणि दुसरी टिप ही दुसऱ्या भागाला मारून कॅनकन देखील जॉईंट करून घ्यायचा आहे. आता काय करायचे, साधा जो अस्तर आपण जोडून ठेवलेला आहे तो घ्यायचा आणि यावरती शायनिंगचा अस्तर ठेवायचा आहे आणि सीटचा भाग हा टिप मारून जॉईंट करून घ्यायचा आहे. दोन्ही अस्तरचा सीटचा भाग जोडून घेतलेला आहे आणि या पद्धतीने खूप छान लुक देखील दिसतो आहे. आणि त्यानंतर यावरती जोडणार आहोत आपला मेन कापड. आता मेन कपड्याचा देखील मागचा आणि पुढचा भाग जोडून घ्यायचा आहे आणि हा सुद्धा एकाच बाजूने जोडून घ्यायचा आहे. या रीतीने आपण एकाच बाजूने मेन कपड्याचा घेर जोडून घेतलेला आहे आणि जे आपण अस्तर शायनिंगचा अस्तर जोडलेला आहे त्यावरतीच हा घेर देखील जोडून घ्यायचा आहे. तर तो या पद्धतीने जोडायचा आहे. या अस्तरांचा मध्यभाग काढून घ्यायचा आहे आणि तिथे कट मारायचा आहे
आणि जो मेन कपड्याचा देखील मध्यभाग आहे तो या अस्तरांच्या मध्यभागावरती ठेवून घ्यायचा आहे. आणि आपला मेन कपड्याचा 8वा भाग होता, त्यामुळे त्याचा घेर जास्त आहे, त्यामुळे आपण याला अर्ध्या भागावरती चुन्या टाकणार आहोत. तर या पद्धतीने अर्धा भाग जोडून घ्यायचा आहे चुन्या टाकून, आणि त्यानंतर दुसरा अर्धा भाग देखील चुन्या टाकून जोडून घ्यायचा आहे. तर या पद्धतीने आपण साधा अस्तर, शायनिंगचा अस्तर आणि त्यानंतर मेन कापड असे तिन्ही कापड एकावरती एक शिवून घेणार आहोत. आणि फक्त आपल्या मेन कापडाच्या घेरालाच वरती चुन्या येणार आहेत, कारण याचा घेर आपला डबल आहे. आणि जेव्हा आपण चुन्या टाकत असतो तेव्हा शेवटच्या भागावरती चेक करून घ्यायचे आहे की आपला कपडा बरोबर येतो आहे की नाही. जोपर्यंत मेन कापड जास्त आहे तोपर्यंत चुन्या घ्यायच्या आहेत, आणि जेव्हा तीनही कापड एकसारखे येतील तेव्हा चुन्या घेणं बंद करायचं आहे. तर तुम्ही बघू शकता या पद्धतीने या चुन्या टाकून घ्यायच्या आहेत. तर मध्य काढल्यानंतर एका बाजूच्या चुन्या आपण तयार केलेल्या आहेत, आणि याच पद्धतीने दुसऱ्या बाजूच्या चुन्या देखील तयार करून घ्यायच्या आहेत. आणि या पद्धतीने आपला कपडा इथे संपलेला आहे, आणि चुन्या देखील आपण आता पुढे घेणार नाही. इथे एक शेवटची चून घेणार आहे, आणि याच पद्धतीने मध्याच्या बाजूची दुसरी बाजू देखील तयार करून घ्यायची आहे. या रीतीने आपले तीनही पार्ट जोडून तयार आहेत, आणि इतका घेर या स्कर्टला येणार आहे. तर फोटोशूटसाठी हा ड्रेस आहे हळदीचा, आणि गिरायकाने खास फोटो काढण्यासाठीच हा ड्रेस या पद्धतीने शिवायला सांगितलेला आहे. यानंतर जो मेन कापड आहे तेथे 3 इंचावरती खूण करून घ्यायचे आहे, आणि आतमध्ये पुन्हा 1 इंचापाशी सुई अडकवून घ्यायची आहे. तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा, म्हणजे तुम्हाला माहिती पूर्ण ही लक्षात येईल. तर टीप ही डायरेक्ट मारायची नाही, तर आतमध्ये 1 इंचावरती जाऊन मगच टीप मारायला सुरुवात करायची आहे, आणि टीप ही लॉक करायची आहे. आता या 1 इंचापासून टीप मारायला सुरुवात करायची, आणि खाली थोड्याशा तिरक्या अंतरावरती जाऊन तर दाखविल्याप्रमाणे नंतर सरळ सरळ ही टीप फक्त मेन कपड्यालाच मारून घ्यायची आहे. तर बघू शकता येथून थोडासा भाग तिरका घेतलेला आहे, आणि नंतर सरळ खाली आपण मेन कापड जोडून घेतलेलं आहे. तर मेन कपड्याचा घेर आपला पूर्ण जोडून झालेला आहे. त्यानंतर 2 नंबरला पुन्हा त्यावरती शायनिंगचा अस्तर घ्यायचा आहे. तर बघू शकता या पद्धतीने शायनिंगचा अस्तर घ्यायचा आहे, आणि यालासुद्धा आपण जी पहिली टीप मारलेली आहे 1 इंचावरती तेथूनच टीप मारायला सुरुवात करायची आहे. आणि टीप ही पुन्हा लॉक करून घ्यायची आहे. आणि आता मेन कापड आणि शायनिंगचा अस्तर हे दोन्ही अस्तर जोडले जाणार आहेत 2 इंचापर्यंत. तर 2 इंचापर्यंत मेन कापड आणि शायनिंगचा अस्तर हे दोघेही एकसाथ जोडायचे आहे, आणि त्यानंतर जे मेन कापड आहे त्याचा घेर आतमध्ये बाजूला करून फक्त शायनिंगचा अस्तरचाच घेर जोडून घ्यायचा आहे. तर तुम्ही बघू शकता या पद्धतीने मेन कपड्याचा जो घेर आहे तो आतमध्ये सरकवून मग फक्त शायनिंगच्या अस्तरलाच टीप मारलेली आहे, आणि खाली सरळ फक्त शायनिंगचा अस्तरचा कापड आपण जोडून घेणार आहोत. तर या पद्धतीने आपला मेन कापड आणि शायनिंगचा अस्तर दोघांचे घेर जोडून झालेले आहे, आणि या पद्धतीनेच तिसरा घेर देखील जोडून घेणार आहोत. तर आता पुन्हा त्याच पद्धतीने साधा अस्तर घ्यायचा आहे, आणि 1 इंचावरतीच आपण जी टीप मारलेली आहे तेथूनच ही टीप मारायला सुरुवात करणार आहोत. आणि आता या 1 इंचापासून साधा कापड, शायनिंगचा कापड आणि मेन कापड हे तीनही कापड आपण 2 इंचापर्यंत एकसाथ जोडणार आहोत, आणि त्यानंतर फक्त साध्या अस्तरचा घेर जोडून घ्यायचा आहे. तर या पद्धतीने आपले हे तीनही पदर मोकळे राहणार आहेत, आणि 2 इंचापर्यंत तीनही कापड एकत्र ठेवायचे आहेत, आणि त्यानंतर जे दोन्ही घेर तयार झालेले आहेत ते मध्ये सरकवून फक्त अस्तरचाच घेर जोडून घ्यायचा आहे. तर हे तीनही घेर जोडल्यानंतर
अशा पद्धतीने दिसणार आहेत. आणि यानंतर शिवायचा आहे कट. तर या तीनही पदरांना एकसाथ फोल्ड करून घ्यायचे आहे आणि टिप मारून कट देखील मारून घ्यायचा आहे. तर दाखविल्याप्रमाणे कट देखील शिवून घ्यावा. तर कट शिवताना जेव्हा आपल्याला कपडा फिरवायचा असतो आणि दुसऱ्या बाजूने कट मारायचा असतो तेव्हा या पद्धतीने सुई मध्ये अडकवून मगच दुसरा कट शिवायचा आहे. म्हणजे व्यवस्थित फिनिशिंग येते आणि आपला घेरही खूप छान दिसतो. कट शिवताना तीनही पदर व्यवस्थित पकडून कट शिवून घ्यायचा आहे. कुठलाही कपडा सरकायला किंवा निसटायला नको. तर या पद्धतीने आपला कट शिवून झालेला आहे आणि त्यानंतर दुसरी देखील टीप मारून घ्यायची आहे. तर कटच्या साईडच्या भागावरती ही टीप मारायची आहे आणि नेहमीप्रमाणे सुई अडकवूनच मग कपडा फिरवून दुसरी टीप मारायची आहे. तर या पद्धतीने हळदीचा खालचा स्कर्ट शिवून तयार आहे आणि घेरही खूप आहे. 5 मीटरचा घेर आहे आणि या पद्धतीने आपले तीनही पदर मोकळे आहेत. आपण त्यांना जॉईंट केलेले नाही. तर तुम्ही बघू शकता की मेन कापड, शायनिंगचा कापड आणि साधा अस्तर हे तिघांचेही घेर वेगळे वेगळे आहेत. आता जोडूया नेफापट्टी. तर नेफापट्टीसाठी जो सेटचा घेर आहे तो पूर्ण मोजून घ्यायचा आहे आणि तो आहे 32 इंच आणि या 32मध्ये 1 इंच मिळवायचे आहे. तर आपण जी नेफापट्टी काढणार आहोत ती रुंदीला येणार आहे 32 अधिक 1 बरोबर 33 इंचाची आणि 33 इंचाची पट्टी घ्यायची आहे रुंदीला आणि उंचीची घ्यायची आहे 4 इंच. तर या पद्धतीने 4/33ची ही पट्टी आपण घेतलेली आहे आणि याच पद्धतीने मेन कापडसुद्धा घेणार आहोत. आता हे दोनही कापड एकमेकांना जोडून घ्यायचे आहेत आणि दोन्ही बाजूने फोल्ड करून टिप मारून घ्यायची आहे आणि ही नेफापट्टी उलट्या बाजूने आपल्या घेराला जोडून घ्यायची आहे आणि उलट्या बाजूने जोडल्यानंतर सुलट बाजूने ही पट्टी फोल्ड करून घ्यायची आहे. तर या पद्धतीने आपण उलट बाजूने पट्टी जोडलेली आहे आणि नेफापट्टी जोडताना आपला मेन कापड एकसारखा येईल ही काळजी घ्यायची आहे आणि यामध्ये आपण ॲड करणार आहोत नाडी. तर या नाडीला दोनही बाजूने गुंड्या आहेत त्यामुळे आपण शिवायच्या अगोदरच ही नाडी नेफापट्टीमध्ये अडकवून मगच नेफापट्टी फोल्ड करून शिवून घेणार आहोत. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की कळवा आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आणि कपड्याचा घेर खूप जास्त आहे आणि 9 मीटरचा हा सर्व कापड घेर तयार झालेला आहे त्यामुळे नेफापट्टी लावताना जरा जडच जाते आणि या पद्धतीने व्यवस्थित नेफापट्टी देखील जोडून घ्यायची आहे. आणि मेन कपड्याच्या घेराला जी वायर भेटते पिकोची ती वायर टाकून आपण पिको देखील करून घेणार आहोत.